पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तुमची सगळी व्यवस्था ही कुठे गेली हो? थांब येईलच। मी इथे। ती बघ आलीच। अगं बुके दे ना। ये। ही वीणा, वीणा अभ्यंकर अतिशय गुणी मुलगी आहे। आमच्या संस्थेच्या प्रत्येक कामात हिचा सहभाग असतो। कोणत्याही कामाला कधीच नाही म्हणत नाही ही मुलगी। अगदी निस्वार्थीपणे काम करत असते आणि अतिशय महत्त्वाचा गुण म्हणजे उत्तम गाते। अहो हिच्या तोंडून विठ्ठलाचा अभंग ऐकणं म्हणजे एकदम सुखद अनुभव आहे। तुम्ही नक्की ऐका कधीतरी। या प्रभास, आत्याच्या बोलण्याचा विचार करतोयस? नको टेन्शन घेऊस त्याचं। आत्याच्या मनात एकदा का कोणाबद्दल आढी निर्माण झाली ना की मग त्याची अगदी छोट्यातली छोटी चूक का असे ना त्याला त्याची ती मोठी शिक्षा देते। मी काय त्या व्यक्तींमधला वाटतो का? आणि जर असं असेल ना तर त्यासारखं दुसरं दुर्दैव नाहीये मिहीर। बरोबर आहे तुझं। नाही पण मला एक कळत नाही, तिला तुझं काम का नाही आवडलं? एक्झॅक्टली, मला पण तेच समजत नाहीये। बरं याआधी सुद्धा तूने मला काम करताना बघितलंय। मी कंपनीचं रादर कुठलंही काम करताना कधी हलगर्जीपणा करत नाही। मी मन लावून काम करतो। एवढं असून सुद्धा या प्रोजेक्टसाठी तू मला ओरडली। मी यार या प्रोजेक्टसाठी सुद्धा मी खूप सिन्सिअरली काम केलं होतं। हो, तुझ्या इंटेन्शन्स बद्दल शंका नाहीच रे माझ्या मनात। बरं तू तुझं काम सिरियसली करतोस, सिन्सिअरली करतोस हे सुद्धा मला माहिती आहे। पण हे सगळं आत्याला कोण समजवणार? तुझं वीणावर प्रेम आहे हे तिला कळल्यानंतर प्रचंड निगेटिव्ह झाले तुझ्याबद्दल ती। एक काम कर, फोन लाव वीणाला। फोन लाव वीणाला, तिच्याशी बोल, तुला बरं वाटेल। काय झालं, माझ्याकडे का बघतोयस असं? तुझ्या मनात वीणाबद्दल किती प्रेम आहे हे काय माहिती नाहीये का मला? तुझ्या आयुष्यातलं तिचं स्थान सुद्धा मला चांगलंच माहिती आहे। खरं सांगू, वीणा खरंच खूप गोड मुलगी आहे। एक कमालीची पॉझिटिव्हिटी आहे तिच्यात। कदाचित त्यामुळेच तिच्याशी बोलल्यानंतर तुला खूप फ्रेश वाटत असेल। वीणा तुझ्या आयुष्यात आहे म्हणून सगळं आहे। मग माझ्यासाठी तुम्ही दोघं अगदी आयडियल कपल आहात। त्यामुळे तू फोन करच वीणाला। काय झालं, करतोयस ना फोन? नाही राहू दे, कारण आता आत्तू ज्या कार्यक्रमासाठी गेली आहे तिथे वीणा सुद्धा जाणार आहे। वीणा बोलणार आहे आत्तूशी। बेस्ट। बेस्ट कसलं, मला टेन्शन आलं इकडे। अरे तू कशाला टेन्शन घेतोयस? मी म्हणजे वीणा व्यवस्थित कन्व्हिन्स करेल हत्याला, मला खात्री आहे त्याची। तू नको टेन्शन घेऊस। हा, मी आलोच, मला एक काम आहे। नको टेन्शन घेऊस।
आता नाही यार. काकडी. अरे अरे इथेच ठेवला होता. मम्मी, ए मम्मी, लवकर ये मम्मी. काय ग तुझं? हातातली सगळी कामं सोडून आली मी. बोल काय ते? हा आलीस? ऐक, माझ्या फोनवर बघ ना कोणाचा कॉल येतोय ते. सांग ना पटकन. छान. आता हीच कामं करायची बाकी होती. मम्मी प्लीज. अगो मिहीर, मिहीरचा फोन आहे गे. हाय. काय करताय उर्मी मॅडम? फ्रेश होतीये. म्हणजे मी तशी सुंदरच आहे, पण अजून सुंदर दिसण्याचा प्रयत्न करते. नाही ते काय आहे ना, आपण भेटणार आहोत तेव्हा. तुझी वीणाताई कुठे गेली का? ती गेलीये कुठेतरी बाहेर. कुठेतरी नाही, वृद्धाश्रमाच्या कार्यक्रमाला गेली ती. जाऊ दे मग, आपल्याला काय फरक पडतो. काय फरक पडतो? त्याच कार्यक्रमाला माझी आत्या सुद्धा जाणार आहे, चीफ गेस्ट म्हणून. आणि तिथे तुझी वीणाताई माझ्या आत्याशी बोलणार आहे. आणि त्यांचं जर तिकडे जुळलं ना, तर तुझा पत्ता कायमचा कट. नाही 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 ना, हे कसं शक्य आहे? हेच शक्य आहे. त्यामुळे हातातली सगळी कामं टाक आणि जा तिकडे त्या वृद्धाश्रमात. नाहीतर तुझी सगळी स्वप्न पाण्यात गेली असं समज. नाही 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 नाही, मला पत्ता सांग. मी कुठे कार्यक्रम? पत्ता पाठवतो. हो प्लीज. काय ग? काय झालं? ती वीणा गेलीये कोणत्या तरी कार्यक्रमाला, जिकडे मिहीरची आत्या सुद्धा जाणार आहे. की वीणा ना कुठलंच स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही. तिचंही नाही होणार. मी नाही होऊ देणार. बघतेच मी आता. नाही, मी आता एका सोशल फंक्शनसाठी आले. मी तुम्हाला जर नंतर फोन करू का? दुपार नंतर? नाही, मी करते तुम्हाला. हां, ओके, थँक्यू. मॅडम कॉफी. मॅडम कॉफी आणली. मला ऐकू येत आहे आणि दिसतंय सुद्धा, आणि समजतंय तर त्याहून. सॉरी, पण मला समजलं नाही तुम्हाला नेमकं काय म्हणायचं. तुला बरोबर कळलंय मला काय म्हणायचंय ते. तू माझ्या घरी येऊन गेलीस, तिथे तुझं काम झालं नाही. मग तू ऑफिसमध्ये आलीस, तिथेही मी तुला भीक घातली नाही. म्हणून आता इथे आलीस ना? हा, हे सगळं मुद्दाम करतेस. तुला काय वाटलं मला कळत नाहीये? मला तर ही सुद्धा शंका आहे की इथल्या लोकांचं काम हिसकावून घेतलंयस तू. हे मॅडम, तुम्ही ही कॉफी नाही घेतलीत तर तुमचं आदरातिथ्य करण्यात मी आणि ही संस्था कमी पडले असा अर्थ होय. तेव्हा माझ्यासाठी नाही, पण ह्या संस्थेच्या लोकांसाठी तरी ही कॉफी घ्या आणि हा पाहुणचार स्वीकारा. आणि मॅडम, मला माहितीये मी सारखं सारखं बोलणं बरोबर नाहीये, पण तुमच्या मनात माझ्याविषयी जे काही आहे ना ते. काय फिकी कॉफी केलीस? सॉरी, मी बदलून आणते. हा, मॅडम कॉफी. किती गोड केलीस ग कॉफी. शी, साधी एक कॉफी करता येत नाही तुला? सॉरी, मी आणते. मॅडम घ्या कॉफी.
आता ही कॉफी गोडही नाहीये आणि फार फिकीही नाहीये, तेव्हा प्लीज कॉफी घ्या. तू म्हणतेस तसं असेल सुद्धा, पण आता माझा मूड नाहीये. आणि जेव्हा माझा एखादी गोष्ट करायचा मूड नसतो तेव्हा ती गोष्ट मी करत नाही. तुला निदान तुझी लायकी काय आहे ते आता तरी कळलंय का? तुला खरंच कळलं नाहीये की न कळल्याचा आव आणतेस? इन दॅट केस मीच तुला सांगते, तुझी नोकर होण्याची लायकी आहे. मॅडम, तुमच्या मते माझी लायकी नोकर होण्याची आहे, पण खरं सांगू, सून म्हणूनही मी हे काम तितक्याच आस्थेने केलं असतं. आणि हेच कशाला, मी कुठलंही काम अगदी मनापासून करते आणि आपल्या माणसासाठी तर अगदी मन लावून करते. मॅम, तेव्हा प्लीज मला एक संधी तरी द्या, प्लीज. ओ मैडम. हाँ दादा, तो वो ये वृद्धाश्रम का कार्यक्रम है ना आज इधर. अब शैलजा सदावर्ते मैडम, उनकी पावनी हूँ मैं. वो आई है क्या? वो मैडम भारी मैडम है एकदम, बड़ी गाड़ी होगी उसमें से आई होगी वो इधर. वो ऐसी दिखती है थोड़ी सी ना, मेरी ऊंची, थोड़ी कम ऊंची है उनकी. जाड़ी है थोड़ी, जाड़ी, गोरी गोरी एकदम मस्त. प्रमुख पाहुणी है ना इधर की वो आज की. हाँ आइए क्या? मॅडम तुम्हाला शैलेजा मॅडम ना भेटायचं आहे का? हो. काय आहे ना मॅडम, तुम्हाला मराठी येते, मला मराठी येते, मग मराठीतच बोला ना. हा ठीक आहे ठीक आहे. त्या आल्यात का मॅडम? ते मला त्यांचा तो इंटरव्ह्यू घ्यायचा होता. आहेत ना? हो हो आले. ठीक आहे, धन्यवाद. हा मॅडम 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 नमस्कार. आता तुम्ही म्हणाल की ही काय मुलगी आहे, जिथे कुठे जाते तिथे पाय धरते, पण काय करू, स्वभावच आहे ना माझा असा. मला खरंच, ज्यांना मी देवासारखं मानते ना, मी त्यांचे पायच धरते. खरं तर देवापेक्षा पण जास्त ना मॅम, तुमच्यासारख्या माणसांवर जास्त विश्वास वाटतो. मॅडम, मला असं समजलं की तुमचं भाषण होणार आहे इथे, म्हणून मी लगेच आले. म्हटलं थोडं शिकायला मिळेल, 4 गोष्टी चांगल्या चांगल्या कळतील, म्हणून आले मॅडम. तू आधी पाय सोड माझा, उठ. हो हो हा उठ. नमस्कार. तू काय करतेस इथे? तुझ्यासारखी लग्नाची परमिशन मागायला नाही आले. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. तुझा प्रश्नच चुकलाय मग. आणि तुला काय करायचंय, मी इकडे का आले, कशासाठी आले ते? आता काय तुझी परमिशन मागून यायचं का सगळीकडे? एकतर तू माझी परमिशन घेऊन कुठेच जात नाहीस, आणि दुसरी गोष्ट, मला फक्त एवढंच विचारायचंय, तू इथे काय करतेस? अगं माझं दैवत आलंय इकडे. ज्या मॅडमकडे बघून मी मोठी मोठी स्वप्न बघायला शिकले, त्या आल्या तिथे आणि मी येणार नाही. शैलजा मॅडमकडे बघून शिकायला मिळतंय, कळतंय की प्रेमापेक्षा करिअर इम्पॉर्टंट आहे. तुला कसं कळणार? प्रभासपेक्षा तर तुझ्या आयुष्यात काहीच महत्वाचं नाहीये ना सध्या. उर्मी बास. हा शैलजा मॅडम, हे बघा, मी तुम्हाला विनंती करते, तुम्ही प्लीज उर्मीच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. मी काय करायला हवं आणि काय नको हे मला तू सांगायची गरज नाहीये.
तेवढी सुज्ञ आहे मी. रदर मीच तुला एक सांगते, जी मुलगी स्वतःच्या बहिणीची नाही होऊ शकत ती दुसऱ्याच्या घरची काय होणार. मॅडम मॅडम नमस्कार. आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या शैलजा सदावर्ते मॅडम आहेत. खरं म्हणजे शैलजा सदावर्ते यांच्याविषयी वेगळं काही सांगण्याची गरजच नाही. आपण यांच्याविषयी खूप काही ऐकलं असेल, पण आज प्रत्यक्ष भेटताय. शैलजा मॅडम, आमच्या सगळ्यांतर्फे तुमचं मनापासून स्वागत. आता वीणा अभ्यंकर आपल्याशी 2 शब्द बोलतील. नमस्कार. मान्यवरांचे स्वागत आणि उपस्थितांचे आभार. खरं तर एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलणं म्हणजे मी काय बोलणार, पण तरीही त्यांच्या स्वागतपर मला एक छोटीशी कविता ऐकवायची. अर्थात तुमच्या सगळ्यांची परवानगी असेल तर. अरे वा, छानच की. चालेल की आम्हाला कविता. काय मंडळी, हो की नाही? तर ही कविता आहे एका मुलीच्या स्वप्नांची, ध्येयाची आणि ती पूर्ण करण्यासाठी तिच्या जोडीदाराकडून मिळणाऱ्या साथीच्या अपेक्षांची. पंखांना बळ माझ्या मीच देणार आहे, पंखांना बळ माझ्या मीच देणार आहे, उंच भरारी अवकाशाला मीच घालणार आहे, स्वप्नांना माझ्या पूर्ण कराया साथ तुझी मी मागते आहे, स्वप्नांना माझ्या पूर्ण कराया साथ तुझी मी मागते आहे, होशील तू माझा अन मी तुझी, होशील तू माझा अन मी तुझी, त्या क्षणाची वाट मी पाहते आहे. याहून आणखीन जास्त काही मी बोलत नाही. फक्त जाता जाता शेवटचं एवढं सांगते, तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर एकच गोष्ट करा, प्रामाणिक राहा. स्वतःशी, इतरांशी आणि आपण दिलेल्या शब्दाशी. देसाई, हे शाल आणि श्रीफळ मॅडमच्या गाडीत नेऊन ठेव. चला आता आपण निघूया. मला जरा 2 मिनिटं बोलायचं आहे तिच्याशी, एकटीशी. हो हो चालेल ना, काहीच हरकत नाही. थँक्यू. चला आपण सगळे आश्रमात जाऊया.